तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत आणि मजेत राहायला पाहिजे. तर बायको गेलते गावाकडे म्हणजे पुण्याला. बायको गेलती पुण्याला याच्यासाठी गेलती की लग्न होतं तिच्या बहिणीचं. तर मग 23 तारखेला गेली होती. तर आज येणार आहे. मग तिची वाट बघत बसलो इथं मी तख्ताखाली नाट्यावर. ते आमच्या इकडे ते आता इकडून येणार आहे. मग इकडे ह्या साईडलाच फोन करून थांबलो मी, कधी येते काय करते बाबा. लग्नाला गेली होती आणि लग्नाला गेल्याच्या नंतर आता झालं 7-8 दिवस म्हणजे 5-6 दिवस राहिली ती. आता राहिल्याच्या नंतर तरी पण तिचं मन राहिलं आहे का नाही ते बघायचं आपल्याला, जेणेकरून 7-8 दिवस पुण्यालाच राहून आली. मग आता बहिणीचं लग्न आहे म्हणलं की तिला सोडावं लागेल. मी पण गेलो होतो, पण 1 डे रिटर्न आलो. तर मी गेलो होतो MH12 ती गाडी घेऊन, स्कूटी. मला पुण्याला पोचायला 2.5 तास गेले आणि 2.5 तासात नंतर म्हणजे मी सकाळी 4:30ला निघलो आणि 7:30ला पुण्यात टच झालो. मग 7:30च्या नंतर मी परत तिथं थोड्या वेळ गेलो, चाय पाणी वगैरे केलं आणि नंतर मग लग्नाचा टाईम झाला. तसं मग मी त्यांच्या बॅगा वगैरे थोडंसं ठेवल्या आणि तिथून आळंदीला गेलो. म्हणजे पहिलं वारजेला पोचलो, वारजेहून परत आळंदीला गेलो. आळंदीला पण गेलो. आळंदीत लग्न होतं 1 वाजता, तर लग्न लागलं 2 वाजता. मग तिथं अर्धा 1 तास थांबलो 3:30 वाजेपर्यंत तिथं थांबलो. मग तिथून निघालो. मग तिथून परत एका मित्राला भेटलो पुण्यामध्ये, सोमाला. तर मग तिथून भेटून म्हणजे साने चौक कुठं आला ते पुण्यामध्ये, ते साने चौकात त्यांना भेटलो तिथं. आणि तिथून परत मग जुना रोड पकडला, मुंबई पुणे. मग त्या रोडनं मग आपलं सरळ घरचा रस्ता धरला. मग तिथं त्याच्यापाशी जाऊ तर पाणी वगैरे पिलो तिथं. तो थंडा वगैरे पाजत होता. म्हणजे थंडा वगैरे चला म्हणलं उसाचा रस पिऊया म्हणलं. तो म्हणला आता उसाचा रस चला पिऊन येऊ. मी म्हणलं नको, मी आता जेस्ट तुमच्यासमोर थंड पाणी पिलं, पण उसाचा रस पिल्यावर अजून काय तर उचमळ्यासाठी होईल, मला लांब जायचं. मग आता तिथून मी 4:30ला निघालो आणि परत इकडं आलो. 7:30ला मुंबईत टच झालो. तर 7:30ला का टच झालो की परत मग मुंबई एअरपोर्टला थोड्या वेळ थांबलो होतो. म्हणजे आता नवीन मुंबई एअरपोर्ट नवीन झालेलं आहे ना, तिथं थोड्या वेळ थांबलो होतो. जेणेकरून कसं आता विमान कसं उडतं आहे, कसं उतरतं आहे ते तिथं बघायला भेटेल. पण तिथं थांबलो होतो, भरपूर लोक होते. मग आलो. मला येऊन दोन दिवस झाला. आता बायको यायला लागली. तिची वाट बघत बसलो मी पाखरासाठी, कधी येते कधी नाही. लय दिवस झालं जेवण तिच्या हातचं खाल्लं नाही ना. आणि तिची पण प्रतिक्रिया काय आहे बघूया. तिचं पण काय म्हणणं आहे की बाबा एवढा दिवस तू गावाकडे राहिली. मी तिला म्हणलं, फोन केला होता, अगं 2-4 दिवस राहिले असते तर बरं झालं असतं म्हणलं. काय म्हणलं माहिती आहे का? हां, पहिलं सांगायचं ना, ठेवा आता फोन. तिचा आता फोन आला आहे. तर आता गणसुली स्टेशनला आहे म्हणते. तर बघूया कुठली गाडी आहे, ST महामंडळाची. त्याची वाट बघत बसूया. गाडी पण कशी काय तुम्हाला कळेलच. हीच गाडी आवडते. बघा ST वाला तिला उतरायचं इथं, गाडी घेऊन चाललंय कुठे बघा. आहे का? कसं वाटलं? यायचं नव्हतं का? काय यायचं नव्हतं का? आज पूजा होती. मग राहायचं ना. तुला म्हणलं होतं की राम म्हणून. मी काय विचारते तुला? राम म्हणलं होतं की. जेवणाचं वांदं होतं म्हणून. चल, तुला घरी जाऊन अजून प्रश्न विचारायचे आहेत मला. तर तुझा गावचा प्रवास कसं झालं, तुझं लग्न बहिणीचं कसं झालं? छान झालं. हां, आज पूजा आहे. ठीक आहे चालेल. घरी गेल्याच्या नंतर बोलू. मॅडम खोला दरवाजा. आता बघूया घरात किती काय राहणार. ही बॅग ह्या मॅडम. आत्ताच घरातच पाऊल ठेवलं. थंडला ना आता छान लय ऊन होता. हा, थांबत आली गाडी.
करते आता. तर घरामध्ये अशा प्रकारे आता करते का पसर आहे. खायला सगळं. करते थोडा वेळ थांबते, पाणी देते. तर आता ती आलेली आहे, बसली जरा, लगेच तिच्या आईचा फोन आला हां. की बाई पोचली का नाही. किती काळजी असते ना. तर आता तिला आपण प्रश्न विचारू. तर आरतीला आपण आता प्रश्न विचारायचे आहेत की जेणेकरून काय 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 केलं. पहिलं तोंडात पाय धुवून हे फ्रेश होऊन ये. बादलीमध्ये हा काय म्हणती. बादलीमध्ये कपडे कपडे काय होत? तिच्यासाठी ही बकेट भरून ठेवलेली. उगाच सांगितलंय यायचं. तुम्ही बसले असते उद्या आल्या असते. अगं राम म्हणलं होतं की तुला 2-4 दिवस. बरं मी काय म्हणतोय आरती, 2-4 प्रश्नाचे उत्तर दे मला फक्त. आता बहिणीचं लग्न झालं, सगळं काय झालं, इथून जायच्या टायमाला एकदम असं कधी जाऊन कधी नाही झालं होतं. बरोबर आहे. बरोबर का. यायच्या टायमालाच पाय निघत नाही ना लवकर. सकाळीच उठले, सकाळी उठले. उन्हाचं मी म्हणलं नको उगाच. आता बघ, इथून पुण्याला जायचं म्हणलं, घरी जायचं म्हणलं की किती वाजता उठते. 6 वाजता, 5 वाजता. 4:30. हां, तर 4:30लाच उठली. आणि मुंबईला यायचं म्हणलं तर डायरेक्ट 10 वाजता आरामशीर तिकडून बसायचं. म्हणजे घरातनं तिकडून पाऊल निघत नाही का नाही लवकर घरी असल्यावर. कंटाळा आलाय मुंबईला. आणि यायच्या टायमाला एकदम फास्ट येते ना, आणि जायच्या टायमाला स्लो जाते का. हां, तर घरातनं निघायचं म्हणलं बायका की सकाळी 5लाच उठणार, 4लाच उठणार. घरी जायचं म्हणलं घ्या त्यांच्या. आणि तिकडून यायचं म्हणलं ना, अहो गाडीच नव्हती हो, अहो ऊन लय होतं व, अहो काय झालं सकाळी उशिरा उठली व, म्हणजे त्यांची कारणं बघा. आणि निघायचं म्हणलं की सकाळी झोप सध्या लागत नाही एकेकांना रात्रभर. ही खरी गोष्ट आहे का नाही खरं सांगा तुम्ही. म्हणजे आईकडे जायचं म्हणलं की एक वेगळंच अंगामध्ये रक्त तयार होतं की सकाळी लवकर उठायचं, परत आपलं लवकर जायचं तिथं मम्मीपाशी पोचायचं, मस्त आराम करायचं. सगळ्यांचंच हा, सगळ्या स्त्रियांचा. असं नाही की तिथंच म्हणून. आता माझी पण बहीण मुंबईला यायचं म्हणलं की सकाळी रात्रभर झोपणार नाही, आणि सकाळी लगेच रेडी सगळं न सांगता सगळं काय रेडी करून बसणार. आणि तिकडून यायचं, आता इथून मुंबईहून घरी जायचं म्हणलं की एकदम आराम. कारण की अहो थोडा आजच्या दिवस राहू द्यावा, संध्याकाळी जाऊ, दुपारी जाऊ, असं करत करत एखादा दिवस निघून जातो. आता आरती कालच येणार होती पण आज आली. चालतं आहे, असा प्रवास असतो. आणि आता ह्या प्रवासामध्ये ही सकाळी 10:30ला बसली आणि आत्ता पोचली किती वाजता, 2:15. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजून तिच्याकडून प्रश्न आपल्याला जाणून घ्यायच्यात. पुढील व्हिडिओसाठी तुम्ही वाट बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालते, बाय.